हॅलो फ्रेंड्स. आजच्या भागामध्ये आपण उदारीकरण म्हणजे काय या अनुषंगाने बोलणार आहोत. आणि या भागामध्ये आपण उदारीकरणाची संकल्पना, भारतातील उदारीकरणाची अंमलबजावणी आणि भारतातील उदारीकरणाचे जे काही टप्पे आहेत या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. तर चला सुरू करूया. उदारीकरण म्हणजे काय याच्या अनुषंगाने आपण बोलूया. अलीकडील काळात अनेक देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या तीन संकल्पना एकत्रितपणे राबवण्याचा प्रयत्न केला आहे. 1980 नंतर अनेक राष्ट्रांनी या धोरणाचा अवलंब करून आर्थिक प्रगती साधली आहे. उदारीकरण, खुलेपणा, शिथिलीकरण किंवा उदारमतवादी धोरण असे याला संबोधले जाते. भारताच्या संदर्भात उदारीकरण म्हणजे 1990 पूर्वी अस्तित्वात असलेल्या परवाना व परमिट व्यवस्थेतील म्हणजे लायसन परमिट राजवरील कठोर नियंत्रण सेल करणे होय. उदारीकरणाचा अर्थ असा की वस्तू व सेवांचे उत्पादन आणि उपभोग यांचे प्रमाण हे बाजारभावावरून निश्चित होईल. तसेच बाजार व्यवस्थेद्वारे साधन संपत्तीचे कार्यक्षम व योग्य वाटप कसे केले जाईल. तसेच सध्याच्या आर्थिक परिस्थितीत हे धोरण अत्यंत महत्वपूर्ण कशा पद्धतीने मानले जाते हे पाहणार आहोत. आता आपण उदारीकरणाची संकल्पना समजून घेऊया. 1980 नंतर अर्थव्यवस्थेच्या उदारीकरण व जागतिकीकरण या संकल्पना ह्या विशेष महत्वाच्या ठरल्या. उदारीकरण म्हणजे देशांनी इतर राष्ट्रांशी मुक्तपणे व्यापार करणे आणि देशांतर्गत खाजगी क्षेत्रावरती असलेले अनावश्यक निर्बंध दूर करणे होय. तसेच सीमा शुल्क, कोटा व परवाना पद्धती कमी करणे किंवा रद्द करणे हा शिथिलीकरणामागील मुख्य उद्देश असतो. तर उत्पादनाचे प्रमाण, किमती आणि विक्री वाटप या बाबी सरकारने ठरवण्याऐवजी त्या मुक्त बाजार व्यवस्थेने व स्पर्धेच्या तत्वावरती ठरवाव्यात. ही उदारीकरणाच्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे. त्यामुळे बाजार यंत्रणा, मुक्त व्यापार आणि मुक्त स्पर्धा या तत्वावर उदारीकरण हे आधारित असते. म्हणजेच उदारीकरण स्वीकारताना सरकार पूर्णपणे निष्क्रिय असावे असा अर्थ होत नाही, तर खाजगी मालमत्तेचे हक्क सुरक्षित ठेवणे, तसेच चलन निर्मिती व पैशाचा पुरवठा नियंत्रित करणे, त्याचबरोबर बाजारात मक्तेदारी निर्माण होऊ देणे आणि ग्राहकाचे शोषण टाळणे या बाबींसाठी सरकारची भूमिका ही आवश्यक असते. म्हणूनच उदारीकरणात सरकारचे कार्य हे प्रामुख्याने देखरेख, नियंत्रण व नियमन या स्वरूपाचे असावे. परंतु अर्थव्यवस्थेतील कोणत्याही क्षेत्रात अनावश्यक हस्तक्षेप टाळावा हा त्या पाठीमागील मुख्य उद्देश असतो. यामुळे उदारीकरणाची संकल्पना ही अधिक यातून स्पष्ट होते. एम रामानुजन यांनी एक व्याख्या सांगितली की आर्थिक उदारीकरण म्हणजे काय. तर आर्थिक उदारीकरण म्हणजे आयात व उत्पादन गुंतवणुकीवरील अनिष्ट निर्बंध जे आहेत ते अनिष्ट निर्बंध, नियंत्रणे व परवाने मोडीत काढणे होय. दुसरी व्याख्या डॉक्टर व्ही एन अत्रे यांनी मांडली. डॉक्टर व्ही एन अत्रे यांच्या मतानुसार आर्थिक उदारीकरण याचा अर्थ अधिक विस्तृतपणे किंमत यंत्रणेचा वापर करणे होय. ज्या जोगे व्यापार पद्धतीची की निर्यात विरोधी प्रवृत्ती आहे ती कमी होईल. जरी अर्थव्यवस्थेत कार्यक्षमता व स्पर्धा वाढवणे यासाठी विरूपण पूर्णपणे नष्ट करता आले नाही, तरी अर्थव्यवस्थेतील विरूपण कमी किमान करणे असं त्यांनी व्याख्या मांडलेली आहे. यावरून उदारीकरणाचा नेमका अर्थ हा अधिक स्पष्ट होतो. सरकारने आयात निर्यात, उत्पादन यासारख्या आर्थिक क्रियावरती अनावश्यक किंवा कठोर नियंत्रण लादू नये, तर ती नियंत्रण व्यवस्था सेल करावी किंवा आवश्यक तेवढी मर्यादित ठेवावी. तसेच बाजारपेठेत किंमत यंत्रणेच्या माध्यमातून मागणी पुरवठ्यानुसार व्यवहार स्वाभाविकपणे घडू द्यावेत. तसेच अर्थव्यवस्थेत अधिक स्पर्धा निर्माण होऊन कार्यक्षमता वाढावी हा उदारीकरणाचा मुख्य उद्देश आहे. तर आधुनिक काळात आर्थिक उदारीकरणाचा अर्थ अर्थव्यवस्थेतील विविध बाजारावर निर्बंध कमी करणे किंवा दूर करणे असा घेतला जातो. यामध्ये विदेशी विनिमय बाजार, वित्तीय बाजार, श्रम बाजार तसेच शेतमाल बाजार यावर अडथळे कमी करून त्यांना अधिक मुक्त आणि स्पर्धात्मक बनवे हे अभिप्रेत असते. आता आपण उदारीकरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने भारतामध्ये केली या अनुषंगाने आपण बोलूया. भारताने 1948च्या औद्योगिक धोरणापासून नियंत्रण प्रधान अर्थव्यवस्थेचा अवलंब केला होता. या धोरणात सरकारी क्षेत्रातील उद्योगांना प्राधान्य देण्यात आले होते आणि खाजगी क्षेत्रावरती निर्बंध लादले गेले होते. मात्र कालांतराने या नियंत्रणात्मक धोरणामुळे अर्थव्यवस्थेला अनेक अडचणी आणि त्रुटी त्यामध्ये निर्माण झाल्या होत्या. 1980च्या औद्योगिक धोरणात प्रथमच उदारीकरणाला प्राधान्य देण्यात आले. तसेच मोठ्या उद्योगाच्या बाबतीत परवाना पद्धतीत शिथिलीकरण करण्यात आले. तसेच 1986 मध्ये सरकारने 23 उद्योगांना मक्तेदारी नियंत्रण आणि विदेशी विनिमय नियंत्रण कायद्यातून परवाना मुक्त केले. त्याचबरोबर औद्योगिक परवान्याची सक्तीही कमी करण्यात आली. तर 1991च्या औद्योगिक धोरणाने भारताने प्रत्यक्ष उदारीकरणाचा मार्ग हा स्वीकारला. जागतिक अर्थव्यवस्थेची एकात्मता साधण्याच्या दृष्टिकोनाने हे धोरण हे राबवण्यात आले होते. विदेशी गुंतवणुकीवरती निर्बंध सेल करण्यात आले आणि देशांतर्गत उद्योगांना मक्तेदारी नियंत्रित कायद्यातून मुक्त करण्यात आले. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या वाढत्या तोट्यामुळे
अर्थव्यवस्थेत आलेले जे ओझे होते ते कमी करणे हे या धोरणाचा मुख्य उद्दिष्ट होते. तर एप्रिल 1993 मध्ये सक्तीच्या परवाना पद्धतीतील 18 राखीव उद्योगापैकी अनेक उद्योग राखीव क्षेत्रातून मुक्त करण्यात आले. तर डिसेंबर 1996 मध्ये संयुक्त आघाडी सरकारने विदेशी गुंतवणुकीच्या संदर्भात उदारीकरणाचे धोरण हे पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढे 1991 मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्ल्यानुसार स्थिरीकरण नीती स्वीकारली. 1993-94 पासून ही नवीन आर्थिक नीती संरचनात्मक समायोजन कार्यक्रम म्हणून ओळखली जाऊ लागली. स्थिरीकरण नीती अंतर्गत चलनाचे अवमूल्यन, राजकोषीय तुटीत कपात आणि विदेशी भांडवलाच्या मुक्त प्रवाहातील अडथळे कमी करणे हे त्यात उपाय करण्यात आले. तर संरचनात्मक समायोजन कार्यक्रमांतर्गत विदेशी विनिमय दर, व्यापार धोरण, औद्योगिक धोरण, सार्वजनिक क्षेत्र आणि वित्तीय क्षेत्र आणि भांडवल बाजार यामध्ये व्यापक सुधारणा करण्यात आल्या. या सर्व उपाययोजनांना एकत्रितपणे आर्थिक उदारीकरण असे संबोधले जाते. तर विदेशी गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी उदारीकरणाचे धोरण राबवताना सरकारने डिसेंबर 1996 मध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले. औद्योगिक वर्गीकरणातील 16 उद्योगांना त्यांच्या स्वायत्त मान्यतेसह 51% पर्यंत विदेशी समभाग म्हणजे फॉरेन इक्विटी मंजूर करण्यास परवानगी देण्यात आली. या अतिरिक्त यादीमुळे भांडवली वस्तू उद्योग, धातू विद्या, इलेक्ट्रॉनिक्स, अन्नप्रक्रिया उद्योग, करमणूक प्रधान उद्योग, खाण उद्योग हे 50% पर्यंत तसेच उच्च निर्यातन क्षमता असलेल्या उद्योगाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार झाला. याशिवाय सरकारने आणखी 9 उद्योगाची स्वतंत्र यादी जाहीर केली, ज्यांना 74% पर्यंत विदेशी गुंतवणुकीस आपोआप मान्यता देण्यात आली. या उद्योगामध्ये खाण सेवा, याच्यामध्ये तेल व वायू सेवा क्षेत्र, तर मूलभूत व मिश्र धातू उद्योग, तसेच अपारंपरिक ऊर्जा स्रोत, जलवाहतूक, हवामानशास्त्र, अचूक व अतिसूक्ष्म उपकरण निर्मिती, तसेच ऊर्जा निर्मिती व पारेषण, तसेच रस्ते व बंदर बांधकाम, बंदर आश्रय व ऊर्जा प्रकल्पाची जी देखभाल व उभारणी असेल, तसेच जमीन व जलवाहतूक असेल, साठवण व गोदाम सेवा यांचा यामध्ये समावेश केला गेला. या धोरणाचा मुख्य उद्देश आधारभूत सुविधा, तसेच गाभा व अग्रक्रम क्षेत्रे, निर्यातीभिमुख उद्योग, तसेच शेती व संबंधित क्षेत्रातील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक आकर्षित करणे हा होता. तसेच उदारीकरणाच्या अंमलबजावणीनंतर भारताने अनेक क्षेत्रात लक्षणीय विस्तार झाला. 1991 साली दळणवळण सेवाच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा वाटा हा केवळ 1% होता. तो 2007-8 मध्ये 5.79% आणि 2014-15 मध्ये तो 6.9% पर्यंत वाढला. हे प्रामुख्याने 1994 मधील दूरसंचार क्षेत्राच्या उदारीकरणामुळे शक्य झाले, ज्यावेळी या क्षेत्रात खाजगी सहभागाला परवानगी देण्यात आली होती. तर 1999 मध्ये एकूण टेलिफोन जोडण्यामध्ये खाजगी क्षेत्राचा वाटा फक्त 5% होता. तो डिसेंबर 2009 पर्यंत 82.3% पर्यंत वाढला. तर भारतातील वायरलेस जोडण्याची संख्या ही 525.1 दशलक्ष पर्यंत पोहोचली आणि मोठे बिनतारी जाळे असणाऱ्या देशामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक होता. तसेच उदारीकरणामुळे बँकिंग क्षेत्रातही बदल घडले. खाजगी बँकाची स्थापना झाली आणि त्यांनी बँकिंग सेवा क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावली. एकूण बँकिंग उत्पन्नाच्या खाजगी बँकेचा जो हिस्सा आहे तो सुमारे 5% होता. तो 2007-8 मध्ये हा 25% आणि 23-24 पर्यंत तो 56.7% पर्यंत वाढला. एकूणच उदारीकरणाच्या धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक परिणाम झाला आणि विशेषतः व्यापार सुलभता निर्देशांकात भारत 2014 मध्ये 142 स्थानावरती होता. तो 2019 मध्ये 63व्या स्थानावरती पोहोचला. ही त्याची लक्षणीय प्रगती मानली जात असते. आता आपण भारतातील उदारीकरणाचे जे टप्पे आहेत त्या अनुषंगाने आपण बोलूया. भारतात उदारीकरणाची प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने राबवण्यात आली. त्याचे काही प्रमुख टप्पे आहेत ते आपण पाहूया. टप्पा आहे 1966च्या रुपयाचे अवमूल्यन. जून 1966 मध्ये रुपयाचे अवमूल्यन करण्यात आले. हा आर्थिक उदारीकरणाचा प्रारंभीचा टप्पा मानला जातो. 1964 मध्ये युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या पहिल्या अधिवेशनात सादर झालेल्या रॉल प्रेव्हलिश यांच्या अहवालात विकसनशील देशांनी आयात उदारीकरण स्वीकारले असे प्रतिपादन करण्यात आले. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे 1975 ते 1985 ही सुधारणाची काय होती सुरुवात होती आणि या कालावधीमध्ये उदारीकरणाच्या दिशेने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. 1976 मध्ये आणीबाणीनंतर खुला सर्वसाधारण परवाना हा दृष्टिकोन स्वीकारून निवडक वस्तूमध्ये आयात उदारीकरणाचे धोरण हे राबवण्यात आले. तर 1975 मध्ये 21 उद्योगांना परवाना मुक्त करण्यात आले आणि त्यांना परवाना क्षमतेपेक्षा अधिक विस्तार करण्याची अनुमतीही देण्यात आली.
पुढे 1978 मध्ये औद्योगिक परवाना धोरण अधिक शिथिल करण्यात आले. सोदी व अलेक्झांडर समितीने भांडवली वस्तू व कच्चा माल व घटकांच्या आयातीसाठी उदारीकरण धोरणाची शिफारस केलेली होती. हा टप्पा होता तो 1981 ते 1985 चा कालावधी. या काळात विविध समित्यांनी उदारीकरणास पाठिंबा दर्शवला. 1980 नंतर निर्यातीसाठी आवश्यक आयात ही सुलभ करण्यात आली. 1980 मधील आबिद हुसेन समिती आणि 1985 मधील नरसिंह समिती, तसेच अर्जुन सेनगुप्ता समिती, एल के झा समिती आणि व्ही आर पंचमुखी समिती यांनी उदारीकरणाला अनुकूल अशी भूमिका घेतली होती, ज्यामध्ये मोठ्या उद्योगांना परवाना क्षमतेपेक्षा 25% विस्तारास मान्यता देण्यात आली होती. तसेच मागास उद्योग स्थापन करण्यास मक्तेदारी नियंत्रण कायद्याअंतर्गत परवानगी देण्यात आली. तसेच निर्यातभिमुख उद्योगांना विस्ताराचे स्वातंत्र्य ते देण्यात आले होते. तसेच टंडन समितीच्या शिफारसीनुसार निर्यात प्रोत्साहनासाठी आयात उदारीकरण हे स्वीकारले गेले. तसेच विदेशी सहयोग व परदेशी भांडवलाद्वारे औद्योगिकरणाला चालना देण्यात आली. पुढील चौथा टप्पा होता तो म्हणजे 1986 ते 1990 चा कालावधी. या काळात उदारीकरणाला अधिक गती मिळाली. 1986 मध्ये जगदीश भगवती समितीने उदारीकरणास पाठिंबा दिला. भारतीय अर्थव्यवस्था अनेक क्षेत्रात जागतिक बाजारासाठी खुली करण्यात आली. 1986 मध्ये 23 उद्योगांना परवाना मुक्त करण्यात आले. तसेच मक्तेदारी नियंत्रण कायद्याअंतर्गत उद्योगाच्या संपत्तीची मर्यादा ही 20 कोटी रुपयावरून ही 100 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आली. तसेच यंत्रसामग्री, मोटारसायकल, रसायन व औषध निर्मिती उद्योगांना विविधीकरणाचे स्वातंत्र्य देण्यात आले. तथापि 1988 नंतर आयात वाढली, पण निर्यात अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. त्याचबरोबर महसूल तूट वाढल्यामुळे सरकारने देशांतर्गत व विदेशी कर्ज उभारले आणि परिणामी 1990 मध्ये आर्थिक संकट हे निर्माण झाले. आता 1991 नंतरचा जो टप्पा होता, त्या 1991 नंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक संकटानंतर सरकारने तातडीने व्यापक आर्थिक सुधारणा राबवल्या आणि विविध क्षेत्रामध्ये उदारीकरणाचे उपाय जे आहेत ते अवलंबले गेले आणि नवीन आर्थिक धोरणाद्वारे भारताने मुक्त व स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली. त्यामध्ये पहिलं होतं की औद्योगिक परवाना पद्धतची समाप्ती करणे. आर्थिक उदारीकरणातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे नवीन औद्योगिक धोरणाद्वारे औद्योगिक परवाना पद्धती मोठ्या प्रमाणामध्ये रद्द करण्यात आली. पूर्वी गुंतवणुकीवरती विविध मर्यादा होत्या आणि नोकरशाहीमुळे उद्योग स्थापन करण्यात अडथळे निर्माण होत होते. परिणामी भ्रष्टाचारालाही वाव मिळत होता. या पार्श्वभूमीवरती उद्योग परवाना मुक्त करण्यात आले. सध्या केवळ काही म्हणजे सुमारे 5 उद्योग वगळता इतर कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी सरकारची पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. मात्र उद्योजकांनी औद्योगिक उपक्रम निवेदन पत्र हे सादर करणं अपेक्षित असते. या धोरणामुळे औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळाली आणि उद्योग क्षेत्रात गतिमानताही निर्माण झाली. दुसरा टप्पा आपण पाहू शकतो की सार्वजनिक क्षेत्राचा संकोच व निर्गुंतवणूक. 1956 पासून सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव असलेल्या उद्योगाची संख्या ही कमी करून ती 5 पर्यंत आणण्यात आली. अस्तित्वातील सार्वजनिक उद्योगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. तसेच 1991-92 पासून नंतर सरकारने निवडक वित्तीय संस्थांना सार्वजनिक उद्योगाचे भाग भांडवल विकण्यास सुरुवात केली. तर 1991-92 ते 1997-98 या कालावधीत सरकारने सुमारे 11,169 कोटी रुपये उभारले. तर 2002-3 या अखेरीस निर्गुंतवणुकीचे जे उद्दिष्ट होते ते 78,300 कोटी रुपये एवढे होते. प्रत्यक्षात 29,482 कोटी रुपये त्यातून मिळाले. तर 1991-92 ते 2009-10 या कालावधीत निर्गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणामध्ये महसूल प्राप्त झाला, जरी उद्दिष्टात तो कमी होता. तर 2023-24 मध्ये भारत सरकार डिसइन्व्हेस्टमेंट मधून सुमारे 2.11 लाख कोटी रुपयाचा महसूल हा प्राप्त झाला. या प्रक्रियेमुळे खाजगीकरण क्षेत्राला अर्थव्यवस्थेत अधिक महत्वाचे स्थान मिळाले आणि स्पर्धात्मक वाढीस प्रोत्साहन त्यातून मिळाले होते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मक्तेदारी नियंत्रण व विदेशी गुंतवणूक. 1985 पासून सुमारे 100 कोटी रुपयापेक्षा अधिक मालमत्ता असलेल्या उद्योगांनाच मक्तेदारी व व्यापारी नियंत्रण कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले होते आणि त्यांना निवडक क्षेत्रात प्रवेश दिला जात होता. मात्र या मर्यादेमुळे उद्योगाच्या विस्तारात अडथळे निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही मर्यादा रद्द करण्यात आली. यात सुधारणा करून मक्तेदारी प्रवृत्तीवर प्रतिबंध, अन्यायकारक व्यापारी पद्धती नियंत्रण आणि ग्राहक संरक्षण यावरती भर देण्यात आला. आता विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर नवीन धोरणानुसार विदेशी गुंतवणूक व तंत्रज्ञानातील निर्बंध हे शिथिल करण्यात आले. तसेच उच्च तंत्रज्ञान व भांडवल गुंतवणूक आवश्यक असलेल्या उद्योगाची यादी तयार करून त्यांना प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीसाठी स्वयंचलित परवाना देण्यात आला. 1966 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 9 उद्योग गटांना 74% पर्यंत विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीत स्वायत्त मान्यता दिली.
तसेच 51% पर्यंत विदेशी समभाग गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली. तसेच अनिवासी भारतीयांना सुद्धा गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यात आले. पुढील उद्योग आहे उद्योग स्थान निश्चिती धोरण. पूर्वी उद्योग स्थापन करण्यासाठी ठिकाणासंबंधी विविध अटी होत्या. उदाहरणार्थ 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरापासून 25 किलोमीटर अंतरावरती उद्योग सुरू करावे लागेल. तसेच नवीन उद्योग धोरणामध्ये इलेक्ट्रॉनिक, संगणक, सॉफ्टवेअर, मुद्रण इत्यादी कमी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना या अटीतून सूट देण्यात आली. मात्र जमिनीचा कायदेशीर वापर आणि पर्यावरण संरक्षण यावरती भर देण्यात आला. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक घटक सक्ती व हुकुमात्मक अट रद्द. पूर्वी अनेक अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावरती देशांतर्गत घटकांचा सक्तीचा वापर करण्याचा दबाव होता. नव्या औद्योगिक धोरणाने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तसेच व्यापार धोरणातील सुधारणा व रुपयाच्या अवमूल्यनामुळे स्थानिक घटकाच्या सक्तीची आवश्यकता कमी झाली, असे सरकारने स्पष्ट केले. आता हुकुमात्मक रूपांतरित अट जी होती त्याबद्दल सांगायचं म्हटलं, तर पूर्वी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांना कर्ज देताना कर्जाचे भागभांडवल आहे, त्या भागभांडवलात रूपांतर करण्याचा हक्क ही ठेवण्याची परवानगी होती. काही वेळा या अटीमुळे वित्तीय संस्था उद्योगावरती नियंत्रण मिळवत असे, परंतु नवीन औद्योगिक धोरणाने ही सक्तीची अट रद्द करून उद्योगांना अधिक स्वायत्तता दिली. अशा प्रकारे या धोरणाद्वारे औद्योगिक व वित्तीय गुंतवणूक क्षेत्रात व्यापक उदारीकरण राबवण्यात आले. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये उदारीकरण म्हणजे काय, उदारीकरणाच्या वेगवेगळ्या व्याख्या, उदारीकरणाचे इम्प्लिमेंटेशन कसं झालं आणि उदारीकरणाचे टप्पे आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.